मानपत्रात आपण चिंतामणी हसबनीसांना उद्देशून 2 संबोधनं ऐकली असतील. प्रिय चित्रधर्मी, माननीय श्री चिंतामणी हसबनीस. म्हणजे प्रिय हे त्यांच्या रसिकांसाठी, विशेषतः VIP म्हणजे व्हिज्युअली इम्पेअर्ड पर्सनसाठी असलेलं संबोधन होतं. आणि माननीय हे खास वीरेंद्र चित्रवांच्या आग्रहाखातर पुलोत्सवाची आणि मानपत्र या संकल्पनेची प्रतिष्ठा आणि त्याचा आब राखणारं असं दुसरं संबोधन होतं. पण खरं सांगू का, आज त्यांच्याशी संवाद साधताना मी तिसरं संबोधन वापरणार आहे, ज्याबद्दलचा माझा संकोच चित्रवांमुळे जरा कमी झाला आहे. कारण आमची शाळेपासूनची दोस्ती आहे आणि त्यामुळे अहो हसबनीस सर असं मी जर त्यांना म्हणायला लागलो तर मला ते म्हणतानाही खूप कृत्रिम वाटेल आणि त्यांना ऐकतानाही कृत्रिम वाटेल. त्यामुळे आपल्या सर्वांच्या परवानगीने मी पण त्यांना फक्त अरे म्हणी असंच म्हणणार आहे. हुश, अगदी हुश झालं मला. तर आणि माझी औपचारिक मुलाखत वगैरे घेतोय असं वाटण्यापेक्षा आपण मुक्त संवाद करूया, गप्पा मारूया, असं आपण पुढे जाऊया. तर मंडळी, या आमच्या संवादाला एक नाव आहे, जसं कुठल्याही प्रयोगाला नाव असतं. पोर्ट्रेट एक दृष्टांत. हा संवाद आता आम्ही दोघं आपल्यापुढे सादर करू. सर्वांच्या मनात असलेला पहिला प्रश्न आहे संवादातला, म्हणजे आज पुलोत्सव कृतज्ञता पुरस्कार स्वीकारताना तुझी काय भावना आहे? अवर्णनीय आनंद. माझ्या 10 वर्षाच्या मेहनतीचं चीज होत आहे असा मला फील आतनं कुठून तरी येऊ लागला आहे. याआधी हा पुरस्कार ज्या ज्या मोठमोठ्या हस्तींना मिळाला आहे ती नावं जशी ऐकली तसतसं खरं तर माझ्यावरचं दडपण अधिकच वाढत गेलं. आणि दुसऱ्या बाजूला मी जी स्वप्न पाहिली आहेत ती अधिकच तीव्र होत आहेत असा मला फील आला. म्हणजे पुरस्कार मिळून तू तृप्त झालास असं न होता, उलट तुझी काही अतृप्त इच्छा, स्वप्न ही जागृत झाली जास्त. होय, खरं आहे. तर ते काय स्वप्न आहे आपण नंतर जाणून घेऊच, भविष्यातलं स्वप्न. पण त्याचं एक स्वप्न आधीच पूर्ण झालं आहे, ज्याचा मी उल्लेख केला. त्या स्वप्नाचं नाव आहे क्लोज्ड आईज अँड ओपन माइंड्स. तर हे स्वप्न काय होतं, ते त्याचा अर्थ काय? एक अतिशय भव्य स्वप्न मी या सगळ्या कालखंडात पाहिलं. आणि ही स्वप्नपूर्तीची इच्छा अधिक दृढ होण्यासाठी पुन्हा पु ल ही व्यक्ती आणि बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू हे कारणीभूत आहे. कारण पुलंचं स्वप्न बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी करावी हे होतं. आणि ती त्यांनी ज्या पद्धतीने हे उभारलं आहे तेव्हा शासन पूर्णपणे पुलंचा शब्द प्रमाण मानून त्या पद्धतीने ते सगळं करत गेले. एवढंच नाही तर आत माझ्या दृष्टीने जास्ती महत्त्वाचं म्हणजे आत येताना बालगंधर्वांची स्त्री वेशातली आणि पुरुष वेशातली जी पोर्ट्रेट्स आहेत ती देखील गोपाल देऊसकर ह्या अत्यंत उच्च कोटीची पोर्ट्रेट करणाऱ्या माणसाकडनंच, आर्टिस्टकडनंच करून घेतली पाहिजेत असा त्यांचा आग्रह. आणि तो शासनाने किंवा त्यावेळेचे जे अधिकारी होते त्यांनी मान्य केला आणि ती करून घेतली. असे जे काही ह्या आहेत, त्यावेळेला कला क्षेत्राला राजकीय क्षेत्र मान देत होतं आणि तेच तुझं स्वप्न असावं असं मला वाटतंय. आणि माझ्यासारख्या कलाकाराचं एक भव्य स्वप्न आहे आणि भविष्यात माझ्या वेगळ्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी शासनानं, सरकारनं, आपण सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभं राहावं अशी माझी भावना आहे. मी थक्क झालोय ऐकून, कारण मला असं वाटलं होतं की अंधांसाठी 10 वर्ष चित्रप्रदर्शन केलं, संपलं, म्हणजे आता स्वप्नपूर्ती झाली, आता आणखी भव्य स्वप्न हा बघतोय, म्हणजे हा काय विलक्षण माणूस आहे आपल्या लक्षात आला असेल. पण हे जे स्वप्न पूर्ण झालंय, क्लोज्ड आईज अँड ओपन माइंड्स, त्याची थोडी माहिती दे. ते काय प्रकरण आहे? हां, हे पहिलं स्वप्न माझं नक्की पूर्ण झालं. क्लोज्ड आईज अँड ओपन माइंड्स ही चित्रमालिका म्हणजे आपल्यासारख्या डोळसांच्या बरोबरीने अंधांनीही चित्र अनुभवावीत या हेतूनं केलेली चित्रमालिका आणि चित्रप्रदर्शन. अंधांनी चित्र बघणं ही मला तरी अतिशय अद्भुतिका, म्हणजे फॅन्टसी वाटते. आता या फॅन्टसीची सुरुवात कुठे केलीस तू? नेहरू सेंटरला माझं पहिलं एक्झिबिशन झालं ते नेहरू सेंटरला, मुंबईचं नेहरू आर्ट सेंटर 2015 साली
28 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर अशा आठवड्यामध्ये ते तिथे लागलं होतं. त्याचं उद्घाटन सोनाली कुलकर्णी, थोर लेबर का, म्हणजे दिल चाहता है आणि गुलाबजाम तेवाली, आणि रवी परांजपे, जे लिजंड ऑफ पेंटिंग्स, अत्यंत थोर माणूस, चित्रकलोपासक, अत्यंत एक बघणारा, आम्ही त्यांना सर म्हणतो, त्यांच्या हस्तेचं उद्घाटन झालं होतं. बघूयात आपण. हो, पाहूया ना. 10 वर्षापूर्वी पहिलं जे प्रदर्शन झालं चिंतामणी हसबनिसांचं मणीचं, त्याचं दृश्य दिसेल. पलीकडे चिंतामणी दिसतोय आणि रविशंकरांच्या समोर रवी परांजपे, म्हणजे 2 रवी एकमेकांकडे बघतायत. असा दुहेरी सूर्योदय झाल्यावर प्रदर्शनाचा माहोल उजळून निघाला असणार, यात काही शंका नाही. येस. मला वाटतं यात समोर बघणारा रवी हा चितारणारा आहे आणि ज्याचं पोर्ट्रेट आहे त्याला आपण सतारणारा रवी म्हणू शकतो. आणि एक नक्की की हे दोघंही तारणारे मात्र नक्की आहेत. असे तारक स्पर्श आपल्याला लाभले ते आपलं भाग्य आहे. खूपच छान. पण सूर्य आले, प्रदर्शनाला उजळून त्यांनी टाकलं, हे सगळं ठीक आहे, पण ज्यांनी सूर्योदय कधी बघितला नाही असे अंध ज्यांच्यासाठी तू हा डाव मांडलास ते आले का? आले का? रांगा लावून आले, रांगा लावून आले. ते पण म्हणजे मला असं वाटतं 2-3 तरी आले का? मित्र, चित्र प्रदर्शन आलेल्या अभ्यागतांची म्हणजे व्हिजिटर्सची गर्दी आहे बरं. या रांगा बघितल्या ना की मला निवडणुकीतल्या मतदारांची रांग आठवायला लागली आहे. आणि तुला अंध मित्रांनी प्रचंड बहुमताने निवडून दिलं पहिल्याच निवडणुकीत. पण मंदार, निवडणुकीतल्या अंध म्हणजे मतदार जे आहेत रांगा लावणारे, ते कधी कधी तेच अंध वाटतात. खरंय. यांच्याकडे बघून तुला अंध आहेत असं तू नाही म्हणणार. यांचे जे चेहऱ्यावरचे डोळस जागरूक चौकस भाव आहेत त्यांना अंध कोण म्हणेल असाच प्रश्न आहे. या अंध अभ्यागतांच्या काही अत्यंत उद्बोधक आठवणी तुझ्या खात्यात नक्की असतील, त्या आमच्याशी शेअर कर जरा. हो, करतो. पहिल्याच दिवशी कौशिकी नावाची साधारण 7-8 वर्षे वयाची दुसरीच शिकणारी ब्लाइंड मुलगी, इंग्लिश मीडियममध्ये शिकणारी, चित्र पाहायला आली. तिचे आई आणि आजोबा असं दोघं तिला घेऊन आले होते. चित्रापाशी आले आणि मला आईने विचारलं की कुठल्या भाषेत चित्र आहे हे, ब्रेल लिपी? म्हटलं काही मराठी आहेत, काही इंग्लिश आहेत, पण हे नाही, हे मराठी आहे. मग तिला वाचता येणार नाही म्हणून ती तिला मागे ओढून घ्यायला लागली. मी म्हणालो नाही, तिला जाऊ देत, पाहू देत. ती पुढे गेली, तिने चित्राला हात लावला आणि ज्या पद्धतीने ते वाचू लागली आणि नंतर 1.25 ते 1.5 तास तिने सर्व चित्र मोठ्यांनी वाचून काढली. मी त्याला चित्र पाहिली असं म्हणतो. ती 1.5 तास चित्र पाहत होती आणि तिच्या आजूबाजूला जमलेले सगळे डोळस प्रेक्षक हताशपणे, एक प्रकारच्या परावलंबित्व आपल्यात आलंय अशा पद्धतीने ती काय सांगतेय हे पाहत होते, ऐकत होते. प्रचंड ताकदीने उभे केलेले दिलीप प्रभावलकर. काय गोड हाक आहे, दिलीप प्रभावलकर. कमाल आहे. हे दिलीप प्रभावळकरांचं पोर्ट्रेट होतं. त्या पोर्ट्रेटमध्ये त्यांच्या स्वतःच्या चेहऱ्याभोवती त्यांच्या 10 व्यक्तिरेखा होत्या. आणि काय गंमत होती त्या पोर्ट्रेटमध्ये? ते पोर्ट्रेटचं नावच आहे द मास्क. द मास्क. द मास्क आपण मुखवटा म्हणतो. ह्या पोर्ट्रेटची गंमत अशी की प्रभावळकर त्यांचा स्वचा मास्क असा उघडून काढतायत आणि तो काढल्यानंतर जेवढ्या व्यक्तिरेखा ते आपल्यासमोर सादर करतात अधिकच जे ताकदीने, तर तो एक आनंद किंवा तो एक त्याचं लॉजिक किंवा तो एक विचार ठेवून हे चित्र तयार झालं. आता नेमकं याच्यात इथे पाहता येत नाहीये. ते कधी कधी सांगतात
त्यांच्या कार्यक्रमातही आणि अनौपचारिक गप्पांमध्येही की मी एखादी भूमिका उत्कृष्ट वठून परत घरी जातो तेव्हा मला दिलीप प्रभावळकरचंच बेअरिंग सापडत नाही. इतके ते त्या व्यक्तिरेखेशी एकरूप झालेले असतात. तर ही सगळी संकल्पना मणीच्या चित्रात व्यक्त झाली होती. पण मला असं वाटतं त्या चित्राला आणखी एक मोठं डायमेन्शन होतं. हो, ते महत्वाचं आहे की हे पोर्ट्रेट अशा पद्धतीने मी करतोय हे त्यांना माहीत नव्हतं. एक तर मला अशा पद्धतीचं पोर्ट्रेट करतोय मी, मला तुमचा जरा काही मेकअप करून फोटो काढायचा आहे हे सांगताना माझी छाती दडपली होती. पण त्यांनी थोडंसं समजून घेतल्यानंतर अतिशय मोकळेपणाने आणि हो मेकअप करून फोटो काढायला परवानगी दिली, फोटो काढले आणि ह्या पद्धतीचं पोर्ट्रेट केल्यानंतर या 10 व्यक्तिरेखा त्यांनी ज्या साकारल्या आहेत, प्रत्येक व्यक्तिरेखेला एक तिचा विशिष्ट आवाज आहे. हो, त्या व्यक्तिरेखेचं स्क्रिप्ट स्वतः लिहिलं परत नव्याने, नवीन संवाद लिहिलेत, रेकॉर्डिंग करायला सांगितलं, रेकॉर्डिंग स्टुडिओ बुक करायला सांगितलं, रेकॉर्डिंग करून दिलं आणि आता चित्रासमोर उभं राहिलं की प्रत्येक भूमिका आपल्याशी बोलते आणि एक प्रकारे क्लोज्ड आईज अँड ओपन माइंड्स या चित्र मालिकेला सरांनी दिलेली ही सर्वात मोठी अविस्मरणीय अशी भेट आहे. आणि न मागता त्यांनी ही गिफ्ट दिली, सरप्राईज गिफ्ट. खरं मला असं वाटतं की त्यांनी जेव्हा कौशिकीच्या आवाजातली हाक ऐकली असेल दिलीप प्रभावळकर, तेव्हा त्यांना ती एक स्वीट रिटर्न गिफ्ट नक्की वाटली असेल आणि त्यांना खूप आनंद झाला असेल याची मला खात्री आहे. कौशिकीनंतर लक्षात राहिलेले व्हिजिटर कोण? गोविंद निर्दोडे नावाचे नेहरू सेंटरमध्येच NFDC मध्ये काम करणारे टायपिस्ट ते आले होते. अंध टायपिस्ट? अंध टायपिस्ट. त्यांचा टायपिंगचा मराठी टायपिंगचा स्पीड भारतात सर्वात जास्ती आहे. ते आले आणि गंमत म्हणजे पूर्ण अंध असलेल्या ह्या व्यक्तीने मला असं काही प्रश्न विचारला. ते म्हणाले, हे तुम्ही सगळं अशा पद्धतीचे चित्रप्रदर्शन इथे भरवलं आहे, यातनं तुम्हाला काही याचा कमर्शियल फायदा तर काही होणार नाही, मग तुम्ही हे चित्रप्रदर्शन का भरवता? असं आपण त्यांचा प्रश्न प्रत्यक्ष त्यांच्याकडनंच पाहूया. ते जास्ती विचारते मला. कुठलंही काही करून, धंदा असेल, बिझनेस असेल, पेंटिंग असेल, अजून टेलरिंग असेल, सुतारकाम असेल, लोहार काम असेल, कुठल्या तरी कामातून मला जास्तीत जास्त पैसा मिळाला पाहिजे. जास्तीत जास्त मला आर्थिक सहाय्य जे मिळेल त्याच्या मागे लागतात. पण आता ह्याच्यातून तुम्हाला आर्थिक साथ देतं काहीच नाही होणार. तुम्हाला असं का वाटलं की आपण हे करावं? या अंध व्यक्तीने प्रश्न विचारलाय एका डोळस चित्रकाराला की हे सगळं करून तुम्हाला पैसे तर नाही मिळणार, मग हे का करावं असं वाटलं? आता त्याचं एक उत्तर आपण मानपत्रात ऐकलंय. रस्ता ओलांडणाऱ्या 13 वर्षाच्या अंध मुलीकडे बघून मणीला प्रेरणा मिळाली. पण प्रदर्शनात निर्दोड्यांना तू कसं उत्तर दिलंस? मी सांगण्यापेक्षा तोही आपण व्हिडिओत पाहूया. व्हिडिओला पुढचा व्हिडिओ आहे लांब जरा. तुम्ही मला विचारलं ना मगाशी की आमच्यासाठी चित्र काढायचे असं तुम्हाला का वाटतं, तर चित्रामध्ये समोर एक मुलगी उभी आहे, तिच्या हातामध्ये तुमच्यावरतीच काढली आहे, व्हाईट केन म्हणतात ती आहे. तर तशी मुलगी मी एक पुण्यामध्ये रस्ता क्रॉस करताना बघितलं आणि मला कळलं ना की ही दिसतंय का नाही दिसत आहे. इतकी सहज तिने रस्ता क्रॉस केला, इतकी गर्दी होती रस्त्यावर आणि ते निघून गेली तिकडनं. मला काही समजेना. मी गाडी लावली पुढे, पटकन फुटपाथवर बसलो आणि मी अस्वस्थ झालो. मी चित्र काढतो, काय उपयोग आहे माझा? मी जर तुमच्यासाठी मी चित्र काढू शकलो नाही, तर माझा उपयोग काय? म्हणून मी चित्र काढले. कार्यक्रमाला आपण पोर्ट्रेट दृष्टांत नाव का दिलं हे लक्षात आलं असेल. जिच्या दृष्टीचा अंत झालाय अशा मुलींनी एका चित्रकाराला साक्षात्कार घडवला आणि म्हणून हा संवाद आहे पोर्ट्रेट एक दृष्टांत. दुसऱ्याच्या या ध्येयवेड्या वृत्तीमुळे त्याची आर्थिक चिंता करणारा निर्दोड्यांसारखा माणूस आपण बघितला की प्रश्न पडतो की त्यांना अंध कसं म्हणायचं.
एकूणच आज अपंग किंवा थोडा गोंडस शब्दात दिव्यांग असे जे शब्द वापरतात ते कोणासाठी वापरावेत असा प्रश्न पडलाय, अशी परिस्थिती आहे. कारण श्रीमंत आजकाल आत्ममग्न म्हणजे ऑटिस्टिक झालेत, खुर्ची बहिरी झाली आहे, गरीब जनता मुकी झाली आहे, यंत्रणा पांगळी झाली आहे, जमाव मतिमंद झालेत, विचारवंत गतिमंद झालेत, समाज माध्यमं तिरळी झाली आहेत. या सगळ्यातून समाज मनोरुग्ण होत चाललाय आणि न्यायदेवता तर आंधळी असतेच. त्यामुळे अपंग कोणाला म्हणायचं हा प्रश्न निर्माण झालाय, अशी आज परिस्थिती आहे. त्याचा थोडासा उल्लेख गिरीशजींनी पण आपल्या मनोगतात केला की कोणाला अंध म्हणायचं हा प्रश्नच आहे. पण मी आत्ता म्हणलं न्यायदेवता अंध झाली आहे, पण नुकतीच तिच्या डोळ्यावरची पट्टी आपल्या सध्याच्या शासनानं काढली आहे बरं का. ही एक माहिती या निमित्ताने मी देतो. पण 2015 साली जेव्हा प्रदर्शन भरलं तेव्हा मात्र परिस्थिती अशी नव्हती, तेव्हा न्यायदेवता आंधळी होती. पण मंदार, तिचं अंधत्व हे तिचं वैगुण्य नाही तर बलस्थान आहे. आणि ही गोष्ट मला निर्दोड्यांनी सांगितली, ते पण ऐका. डोळ्याला पट्टी बांधल्याशिवाय न्याय निवाडा होत नाही. म्हणजे ते मला वाटतं त्या ह्याच्यात जे असतं ना कोर्टामध्ये, हा, तर ते कोर्टामध्ये जे देवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि हातात तराजू आहे, बरोबर आहे. तर न्याय देताना त्याचं कारण असं आहे, म्हणजे हे मी शिकताना पण होतं, तर आम्ही गुरुजींना विचारलं की ह्यांना दिसत तर नाही आणि मग हातात तराजू घेऊन उपयोग काय, तर त्यांनी सांगितलं डोळस माणूस हा समोर जेव्हा गुन्हेगार येईल किंवा अपराधी असेल, अपराधी नसेल, डोळ्यासमोर आल्यानंतर म्हणजे पाहणारा माणूस जो आहे तो बघितल्यानंतर एखाद्या वेळेस त्याच्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन आहे ते बघून एखाद्या वेळेस न्याय चुकीचा दिला जाऊ शकतो. बरोबर. पण अंध माणूस हा त्याला दिसत नसल्यामुळं, समोरच्या चेहऱ्यावरचे हावभाव कळत नसल्यामुळं तो जे देणार तेच बरोबर असणार. समोरच्याच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन्स बघून आपलं इम्प्रेशन तयार होतं. हे या निर्दोड्यांना कसं समजलं हे मला अजूनही न उलगडलेलं कोड आहे. असे अद्भुत अभ्यागत व्हिजिटर्स या प्रदर्शनाला येऊन गेले. या प्रदर्शनात थोड्या वेळापूर्वी आपण दिलीप प्रभावळकरांच्या 10 आवाजांविषयी ऐकलं तुझ्याकडनं. आवाजाचा किती ठिकाणी तू वापर केलास या प्रदर्शनात? अनेक ठिकाणी केला. अनेक ठिकाणी केला. सायकलची घंटा तुला ऐकू का? जरूर. ती घंटा पण तुम्ही ऐकवा. सायकल तर नक्की ऐकव, कारण नुकताच 3 जूनला सायकल डे साजरा झालाय. थोडक्यात सायकलच्या घंटेपासून शिवकुमार शर्मा आणि रविशंकर यांच्या वाद्यांच्या तारांपर्यंत मी त्याचा आवाजाचा वापर केला. कमाल आहे. आत्ता ज्या मुली उभ्या होत्या एकमेकांना दाखवत होत्या, एक मोठी भिंत होती, भिंतीचा एक भाग सायकल होता. तर ही भिंत कसली होती, म्हणजे मला असं वाटतं हे बघून की संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली होती आणि या स्पर्श ज्ञानेश्वरांनी भिंत वाचली आणि वाजवली सुद्धा. आणि ते सगळं करताना त्यांच्या चेहऱ्यावर केवढा आनंद होता, त्या मुली किती हसत होत्या आनंदाने. आपण असे किती दिवसापूर्वी हसलो होतो हे आपण आठवून बघायला पाहिजे. अशा आत्ता समाजाची परिस्थिती झाली आहे. तर काय आनंद असायचा, त्याची काही उदाहरणं तुझ्याकडे आहेत? काही रसिकांच्या चेहऱ्यावर तर हा आनंद असा ओसंडून व्हायचा. त्यांच्या अत्यंत देखण्या हसण्यातून तो असा जाणवायचा. गोपाळ नावाचा एक अंध मित्र प्रदर्शन बघायला आला आणि त्याने तो गमत्याच होता. त्यांनी जी धमाल उडवून दिली त्या याच्यामध्ये ती पाहूया. त्याची लगबग, त्याचं हास्य ते पाहूया, पाहण्यासारखंच आहे ते. माझ्या मते हे एवढा जो भाग आहे ना, इथून ते बरोबर असं एवढं हे डोकं मला वाटतं डोकंच आहे. बरोबर आहे. अजून खाली एक वाचत जावं खाली. त्याच्या पुढे कान बाहेर दिसतो. इथे आलाच ना डोकं आणि त्या बाहेर कान आहे. हा ना, हा कान आहे एवढूच. बरोबर आहे. इथून ते एवढा. बरोबर. आता खाली खांदा, कॉलर, शर्ट त्याचा, हा खांदे दोन्ही. हा हे खांदे. ते सगळं शोधल्यावर, एखाद्या खगोलशास्त्रज्ञाला नवीन ग्रह सापडल्यावर
त्याच्या चेहऱ्यावर जसा आनंद येत असेल तसा या गोपाळच्या साध्यासुध्या माणसाच्या चेहऱ्यावर आलेला मला दिसला आता या व्हिडिओमध्ये. मंदार, आश्चर्य म्हणजे डोळे कुठे आहेत हे शोधण्याची सर्वाधिक उत्सुकता आणि इच्छा या सर्व अंध मित्रांमध्ये होती. बर, चित्रापाशी जाऊन गोपाळनी तर मला सांगितलंच, पण खूप जणांनी सांगितलं गोपाळ तर त्या आंधळी कोशिंबीर खेळत असलेल्या एका मुलीचं चित्र आहे. तर तिथे जाऊन तो सारखा चाचपत होता आणि मला पुन्हा पुन्हा विचारत होता, डोळे कुठे आहेत ते मला दाखवा, डोळे कुठे आहेत ते मला दाखवा. म्हणजे ज्यांचा म्हणजे डोळ्याचा ज्यांना काही उपयोग नाही ते या अवयवाविषयी उत्सुकता दाखवत होते. अनेकांना डोकं असतं, नको इतकं डोकं असतं, पण त्याची दिशाच चुकलेली असते. म्हणजे डायरेक्शन आणि पर्स्पेक्टिव्ह किंवा आजकाल न कळणाऱ्या शब्दांमध्ये म्हणजे दिशा आणि परिप्रेक्ष्य याचं भान लोकांचं सुटलेलं असतं. मग ह्या अंधांचं काय? अंधांना परिप्रेक्ष्य आणि मंदार, तेच मला विचार करतोय मी. तू अत्यंत योग्य वेळेला हा विषय काढलास. योग्य दिशेचं, पर्स्पेक्टिव्हचं भान जो आहे याचं एक उत्तम उदाहरण आपण देशाबद्दलचं जे प्रेम आहे किंवा आपल्या जबाबदाऱ्या आहेत त्याचं अत्यंत उत्तम उदाहरण एका मुलीनं या प्रदर्शनात दिलं. ते पहा, लक्षात येईल. मला वाटतं प्रतिज्ञेचा व्हिडिओ दाखवायचा असेल तुला. येस. भारतीय माझे बांधव आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पायक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवेन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करतो. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. त्या योग्य गतीने आणि शब्दोच्चार, त्याचे चढ उतार, पॉझेस हे सगळं सांभाळत त्या अंध मुलीने प्रतिज्ञा अक्षरशः सादर केली. ही बघितल्यानंतर मला बाबा आमट्या यांची कविता आठवली. सगळ्यांना माहिती आहे, शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई. खरंय मंदार, ह्या प्रतिज्ञेमुळे माझं हे प्रदर्शनाला राष्ट्रीय स्वरूप आल्यासारखं मला वाटलं आणि आणखी एका व्हिजिटरमुळे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचलं. इंटरनॅशनल स्तरावर माझं प्रदर्शन गेलं. व्हिजिटर दाखव ना. दाखवतो विदुरा, तो व्हिजिटर दाखव का? शेवटी असं विश्वामित्री पवित्रा का घेतला पण त्यांनी? नको नको असा सांगतो. तिथे त्यांचं जे संभाषण चाललं होतं त्याचा तो परिपाक आहे. समोर बसल्यानंतर की कोणतरी त्याला विचारलं होतं नाव, गाव, कुठला देश बिश झालं. आपण काय करता? तो म्हणला मी कलेक्टर आहे. त्यांनी विचारलं कुठल्या जिल्ह्याचे? तर त्याच्यावरचं तो जिल्हा बिल्ला नाही, मी आर्ट कलेक्टर आहे असं त्याचं उत्तर होतं. म्हणजे तो जगातली उत्तमोत्तम चित्र विकत घेणारा आर्ट कलेक्टर होता. असा आर्ट कलेक्टर होता. म्हणजे एक प्रकारे तो विश्वामित्रच होता, सगळ्या कला विश्वाचा मित्र असं म्हणायला पाहिजे. पण या विश्वामित्राची सुद्धा स्त्री हट्टापासून सुटका झाली नसेल असं मला वाटतं, कारण त्याच्याबरोबर त्याची पत्नी होती. ते सांगणारच होतो तुला की या जागतिक आर्ट कलेक्टरला सुद्धा स्त्री हट्टापासून सूट नव्हती. हे दोघं जर्मन दंपती आहेत. नवऱ्याने एक चित्र निवडलंय सायझेबल छोटं, आणि आता बायको काय अंगुली निर्देश करेल बघा. तर मगाशी आपण जी पूर्ण भिंत बघितली ज्याच्यावर सायकलची घंटा होती, प्रतिज्ञाही त्याच्यावरच बहुतेक होती, ती अख्खी भिंत मला पाहिजे असा स्त्रीहट्ट त्याच्या पत्नीने सुरू केला. म्हणजे मला वाटतं की कांचनमृगी संकल्पना जर्मनीपर्यंत पण पोचलेली. पण खरंच म्हणजे त्यांनी चित्र कुठलं निवडलं? मला दिसलं मगाशी तेच चित्र त्यांनी निवडलं. शिवकुमार शर्मा, तेच. बघता येईल आपल्याला? दाखवतो ते चित्र, दाखव ना.
एक चित्रकार म्हणून तुझं काय मत आहे की त्या अत्यंत जाणकार दर्दी अशा चित्ररसिकांनी हे चित्र का निवडलं असेल? तू मगाशी मानपत्रात जे लिहिलंयस ना की उत्तम चित्र कुठलं, तर त्यात एक अपूर्णतेची हुरहुर हवी. समोरच्या व्यक्तीमधलं जे काय व्यक्तिमत्व म्हणतो आपण त्याला, त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण व्हायला हवं. अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या चित्रांची ताकद आहे त्याच्यामध्ये. त्याचे ज्या क्वालिटीज आहेत ह्या त्या जर्मन कलेक्टरनी पाहिल्या असणार आणि म्हणून त्यांनी ते चित्र मला विकत वाटतं घेतलं. प्रेक्षकांना पण पूर्ण पटेल की हे चित्र बघितल्यानंतर एक विलक्षण हुरहुर, जिज्ञासा आणि कदाचित स्वतः शिवकुमारजींना सुद्धा ते सूर पकडण्याची लागलेली ओढ, या सगळ्या भावना व्यक्त होत आहेत आणि म्हणून त्या इंटरनॅशनल कॉनोसर ऑफ आर्ट जो होता त्यांनी हे चित्र निवडलं. मला इथे एक लक्षात आणून द्यायचं आहे माझ्या स्वतःच्या आणि आपल्या सगळ्यांच्या, की हा काही कोणी जर्मन आर्ट कलेक्टर काही कोणी समाजसेवक नव्हता, अंधक्षेत्रातला कार्यकर्ता नव्हता. त्यांनी काही भूतदया, समाजसेवा, नीतिमत्ता या भावनांनी हे चित्र घेतलं नाही, तर रोकड्या दर्जाच्या निकषावर, अस्सल चित्रकलेच्या निकषावर त्यांनी हे चित्र घेतलं. त्यामुळे हसबनिसांची चित्र ना म्हणजे फक्त अंधांसाठी काढलेल्या उठावदार रेषा, ब्रेल लिपीतलं वर्णन आणि ध्वनिमुद्रणाची साथ हा गैरसमज खोडून टाकणारी अशी काही चित्र आज प्रेक्षकांना आपण दाखवूयात की जी तू अंधांसाठी नाही तर डोळसांसाठी सुद्धा काढली आहेस. त्याआधी सांगतो तुला, अंधमित्रांनी फार मोठ्या संख्येने ब्रेल पण आपण अभिप्राय दिले. ही चित्र बघूयात. अच्छा, हे आधी पाहूया का? हे ऑइल कलर आहे, हे ऑइल कलर आहे. नंदू अवचट आम्ही म्हणतो. पेन्सिल ड्रॉइंग आहे, हे पेन्सिल ड्रॉइंग आहे, हे पण पेन्सिल ड्रॉइंग आहे, हे पण पेन्सिल ड्रॉइंग आहे. ऑइल कलर, लाईफ साईज 6x4, बानू कोयाजी ऑइल कलर, ऑइल कलर, बॅरिस्टर अंतुले ऑइल कलर, आणि हे पण पेन्सिल ड्रॉइंग आहे. सुंदर. अंधमित्रांनी तुला जी मान्यता दिली ती तुला या इंटरनॅशनल रेकॉग्निशन पेक्षाही मोठी वाटत असणार. तर त्या मान्यतेची किंवा अभिप्रायाची काही उदाहरणं? अनेक अंधमित्रांनी मला जे काही अभिप्राय पाठवलेत ते मला तुम्हाला दाखवायचे होते, पण मी तिथे आणून शकलो नाही, कारण साधारण एवढा ढीग येतो. मला तर उचलताच आला नसता. सध्या माझी पण तीच परिस्थिती आहे. काही अंधमित्रांनी चित्र काढून दिली मला त्यांची हेसाठी, ती मी आणली दाखवायला. अजून एक गंमत म्हणजे एका चित्रप्रदर्शनामध्ये एक 10वीतला मुलगा, ब्लाइंड आहे, तो आला होता. सगळी चित्र पाहिली माझं, त्यात माझी 2 चित्र होती, ती पाहिली, बाकी चित्र मी त्यात दाखवली. जाताना तो आला आणि त्या अंध मुलाने आदल्या दिवशी चित्र पाहायला जायचं आहे, तर जाताना त्यांनी रात्रभर कष्ट करून, त्यांनी आणि त्याच्या भावाने, त्याचं नाव सनत आणि सनंदन अशी दोघं आहेत, त्यातला सनत दृष्टीला त्याचा त्रास होतो, त्यांनी हा ब्रेलचा कॅट स्वतःच्या हाताने बनवून मला प्रेझेंट दिला. कोणी अभिप्रायाचं वाचन केलं त्याचं काय आपल्याकडे ऑडिओ किंवा व्हिडिओ? अभिप्रायाचं वाचनही केलं. अमजद नावाचा एक मुंबईतला अतिशय मनमोहक आणि कल्पनेच्या पलीकडचं हे एक जिवंत चित्र मी आज या ठिकाणी पाहिलं. एका दृष्टीबाधित मुलीच्या जीवनाशी निगडीत ही कथा असलेली ही कथा पाहिजे. ती अत्यंत स्पर्शजन्य वाटून गेली. ही प्रदर्शनी इतर शहरातही लावली जावी, जेणेकरून इतरही दृष्टीबाधित व्यक्तींनाही मनपूर्वक आस्वाद घेता येऊ शकेल. ज्याचं स्पर्शद भान अतिशय जबरदस्त आहे, केवळ अशा एका अंधालाच सुचू शकेल असा एक शब्द त्यांनी वापरलाय. ऐकलात का? स्पर्शजन्य. प्रदर्शनाविषयी अमजद नावाच्या, आणि तोही अमजद नावाच्या माणसाने अतिशय संस्कृत प्रचूर भाषेत
स्वतःहून हा अभिप्राय ब्रेल लिपीत लिहून दिला, वाचून दाखवला. आणि आत्ता मणींनी सांगितलं त्याच्यात स्पर्शजन्य असा शब्द होता. एक विलक्षण योगायोग या पुलोत्सवात घडतोय असं मला वाटतं की स्पर्श या गोष्टीचं आज आपण पुन्हा पुन्हा गुणगान करतोय, जी संवेदना अंधांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि उद्या याच मंचावर स्पर्श चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या सई परांजपे यांची मुलाखत घेणार आहेत दिलीप प्रभावळकर, ज्यांनी मणीच्या प्रदर्शनाला 10 आवाज दिले. इतका विलक्षण योगायोग आज या पुलोत्सवात घडतोय, विलक्षण आनंदाची गोष्ट आहे. आणखी काही अंधांनी तुला काही खास प्रतिक्रिया दिल्या असतील? एका प्रदर्शनामध्ये एका व्यक्तीने मला सांगितलं की सगळी तुम्ही काढलेली चित्र मी पाहिली आहेत, पण पुढच्या प्रदर्शनामध्ये मी आल्यानंतर तुम्ही काढलेलं पहिलं चित्र मला सेल्फ पोर्ट्रेट तुम्ही केलेलं पाहिजे आहे, कारण मला तुम्ही कसे दिसता हे पाहायची इच्छा आहे. पत्त्याचा कॅट तो सांगितला मी. परभणीचा युवराज दाळवे नावाचा एक असाच ब्लाइंड फ्रेंड माझा, तो म्हणतो, सर तुमची चित्र मी नेहमी पाहत असतो आणि चित्र पाहता पाहता मी अंध आहे हेच मुळी मी विसरून जातो. आणि एका नोकरीच्या ठिकाणी काही प्रश्न विचारला होता, तेही सांगतो. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, TCS म्हणतो आपण त्याला, तिथेच इंटरव्ह्यू चालू होते. नोकर भरतीसाठी जे जमलेले जे लोक होते त्यांना इंटरव्ह्यूवरनी प्रश्न विचारला. त्या नोकर भरतीसाठी आलेल्या उमेदवारांमध्ये अंध आणि डोळस दोघंही होते. त्यांनी प्रश्न विचारला इंटरव्ह्यूवरनी की अंध आणि डोळस दोघं एकत्र करू शकतील असं काय आहे. तर फैयाज अत्तारने पटकन हात वर केला, तो ब्लाइंड आहे टोटल. तो म्हणाला, पुण्याच्या हसबनीस, चिंतामणी हसबनीसांची चित्र तुम्ही डोळस आणि मी अंध असे एकदम पाहू शकतो. मला वाटतं कुठलंही मानपत्र, प्रमाणपत्र वगैरे ह्याच्यात मावणार नाही. सगळ्याच्या पलीकडे आहे. भरभरून मिळालेलं हे सन्मान चिन्ह आहेत, सन्मान उद्गार आहेत. असाच एक विलक्षण अनुभव राष्ट्रीय औष्णिक विद्युत संस्थान NTPCच्या सोलापूर शाखेने तुला दिला. त्याची थोडक्यात हकीकत. NTPC कंपनीने भारतभर पसरलेल्या त्यांच्या शाखामध्ये असलेल्या दिव्यांग सेवकांसाठी एक वर्कशॉप अरेंज केला होता. 36 दिव्यांग जमले. त्यांनीच फरमाईश केली होती की एक सेशन चिंतामणी हसबनीसांचा ठेवा, मला तो पाहायचा आहे, आम्हाला ऐकायचा आहे, किंवा एक सेशन त्यांनी घ्यावा. त्या सेशनला सकाळपासून दुपारपर्यंत मी सगळ्यांना चित्र दाखवली. त्या 36 जणांमध्ये निम्मे होते, अगदी योगायोग म्हणजे 18 अंध होते आणि 18 जण अस्थिव्यंग, कर्णमुक बधीर किंवा अशा पद्धतीचं काय म्हणू आपण व्यंगत, पण ते डोळस होते. त्यांना सांगितलं होतं दुपारनंतर आपल्याला एक सगळ्यांनी मिळून चित्र काढायचं आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना एक एक्साइटमेंट आलीच, पण अंध व्यक्तींना मी पाहत होतो असे एक्साइट झालेले, काही काही जण थरथरत होते, काही काही जण घाबरले पण होते. आणि मग बोलता 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 त्याला असं लक्षात आलं की ते खूप एक दोघांना मी 2 ग्रुप केले. ज्यांना दिसतंय अशा दिव्यांगांना आणि ज्यांना दिसत नाहीये अशा दिव्यांगांना 2 सेम कॅनव्हास दिले. रंगसाहित्य जे ह्यांना तेही त्यांना, ब्रश सगळं सेम, आणि सांगितलं तुम्ही आता चित्र काढा. फक्त ज्यांना दिसतंय त्यांनी अमूर्त ज्या गोष्टी दिसत नाहीत त्याचं चित्र काढा, आणि ज्यांना दिसत नाही त्यांनी या जगातल्या भौतिक गोष्टींचं चित्र काढा. त्यानंतर 1.5 ते 2 तास तिथे जो सोहळा आम्ही अनुभवला. प्रत्येक जण येत होता, त्याला हवं ते चित्र काढत होता. आणि चित्र काढत असताना अंध व्यक्तींच्या बाबतीत मी मुद्दाम सांगतो, प्रत्येक जण चित्र मी काय काढतोय हे बोलत होता आणि बोलता बोलता चित्र काढत होता. त्यातला एक जणांनी जो ब्रश धरला होता, तो ब्रश धरण्याची ती पद्धत बघून मी खचलो. कारण जो कसलेला आर्टिस्ट आहे, काही जण असे ब्रश धरून असे लिहितात, या माणसाने ब्रश धरतानाच असा लिहित धरला आणि अशी सुरुवात केली. अरे बापरे, मला धस्स झालं.
1.5 तासानंतर 2 तासानंतर चित्र पूर्ण झाली ती ही चित्र आहेत. मला तुम्ही सांगा, अंध व्यक्तींनी काढलेली, अंध ग्रुपनी काढलेलं चित्र कुठलं आहे आणि डोळसांनी काढलेलं कुठलं आहे? सांगता येईल का? प्रयत्न करा. माझ्या मंदारच्या बाजूला अंधांचं चित्र आहे का डोळसांचं, आणि मणीच्या बाजूला अंधांचं चित्र आहे का डोळसांचं? प्रयत्न करा प्लीज. येस सर. या बाजूचं अंधांचं आहे. करेक्ट आहे. हे चित्र अंधांनी काढलेलं आहे आणि हे चित्र डोळसांनी काढलेलं आहे. पण आपल्या लक्षात येईल की अंधांनी काढलेलं चित्र हे किती जास्त सुंदर दिसतंय इथे जे झालंय त्या मानाने. कमाल आहे. थँक्यू सो मच. थँक्यू गार्गी. थँक्यू ऋषी. अजिंक्य रहाणेच्या पोर्ट्रेटची एक खूप तुझी सुंदर आठवण आहे, ही सांगता आली तर सांग. सांगतो. प्रत्येक पोर्ट्रेट करताना फक्त लाईकनेस, व्यक्ती कशी दिसते हे न दाखवता त्या चित्रातनं काही शिकवू शकतोय का, काही वेगळा संदेश किंवा काही अंध व्यक्ती शिकेल का, हा माझा उद्देश असतो. आर्किटेक्चरल किंवा नकाशा वाचन करताना मला वाटतं ते चित्र बघावं जो आपण. चित्र पाहायला येते ते पाहत आहेत, बहुतेक प्रयत्न करतायत. हा ठीक आहे ठीक. हा. हे चित्र काढताना मी ज्या गोष्टी सांभाळल्या, मी ज्या केल्या त्या आधी सांगतो. बर्ड आय व्ह्यू हा माझ्या कल्पना पटकन सुचली, कारण बहुतेक अंधांना जेव्हा मी विचारतो कुठली चित्र काढू, तर 70 ते 80% लोकांनी सांगितलंय आम्हाला पक्ष्याचं चित्र काढा आणि पक्ष्याच्या नजरेतनं खाली काय दिसत असेल हे चित्र काढून दाखवा. हे चित्र काढताना मी बर्ड आय व्ह्यू काढलाय अजिंक्य रहाणेच्या चित्राबरोबर, की जो तुम्हाला दिसत नाहीये कारण तो स्पर्शजन्य आहे. कोमल गवस नावाची मॉडर्न कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी चित्र प्रदर्शन बघायला आली. अंध मुलगी, टोटल ब्लाइंड. स्पर्शाने ती चित्र पाहू लागली. पाहता 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 आधी ते वाचलं, पण तिला आधी काही माहिती नव्हतं हे कुठलं चित्र आहे. अर्थातच कुठलं आम्ही सांगायची गरजच भासत नाही आणि मी शक्यतो सांगतही नाही. ती आली चित्र पाहता पाहता आणि तिला हाताला पहिल्यांदा जे लागलं विकेट कीपर, क्रिकेटचं पिच, बॉलर, मग एकदम थोडीशी हसली. स्लिप, थर्डमॅन, माझी कव्हर, स्क्वेअर लेग, मिड विकेट, मिड ऑन, हे तिचं सुरू झालं. मला म्हणली सर मला क्रिकेटची मॅच पाहायला आल्यासारखं वाटतंय. पुढची गंमत सांगा, ऐका. हे पाहता पाहता विकेट बॉलर कशी आली आणि लॉंग ऑफ नाही दिसत आहे मला इथे कुठे, आणि माझ्याशी ती कडा कडा. गमतीच्या भाषेत सांगायचं तर मला चित्रामध्ये लॉंग ऑफ सापडत नाहीये याच्यावर तिने हुज्जत घातली. किती आतून ती चित्र पाहत असेल. म्हणजे अजिंक्य रहाणेचा एज लागेल आणि लॉंग ऑफला फिल्डर का नाहीये हा प्रश्न तिला मला असं पडला. फील आला की लेग स्पिनरच्या भूमिकेतून ती चित्राकडे पाहत असेल की तो उचलून मारेल आणि लॉंग ऑफला कॅच आउट होईल, आणि मग तिथे फिल्डर नाही हे तिला काही केलं पटत नव्हतं. कमाल आहे. अजिंक्य रहाणेप्रमाणेच अर्थातच भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचंही चित्र मणींनी काढलं आणि तेही स्पर्शजन्य. त्याची आठवण. अजिंक्यचं पोर्ट्रेट मी केलं. त्यानंतर सचिन तेंडुलकरांचं केलं. सचिन तेंडुलकर पुण्यामध्ये आलेले असताना त्यांना चित्र दाखवायला मी घेऊन गेलो. ओंकार हा माझा अंध मित्र, मी त्याला बरोबर घेऊन गेलो आणि असं मला लक्षात आलं की मला चित्र दाखवायचंच नव्हतं त्याला. ओंकारलाच म्हणलं तूच दाखव. मी शांतपणे कडेला उभा होतो. पुढे जवळजवळ 5 मिनिटं ओंकार हा अंध मित्र फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकणारा ते चित्र आणि चित्रामध्ये मी काय पाहतोय हे सचिन तेंडुलकरला समजावून सांगत होता. सगळं नीट ऐकून घेतलं सचिननी. त्याच्या पाठीवर हात थाप मारली, माझ्याकडे बघितलं आणि टिपिकल सचिनचं एकच शब्द त्यांनी माझ्याकडे बघून सांगितला, ऑसम. वाव. म्हणजे अभिप्रायाबद्दल असं म्हणता येईल की आले बहु येतीलही बहु, परंतु सचिनचा ऑसम हाच असं म्हणता येईल असं मला वाटलं हे ऐकून. असा आठवणींचा महापूर खरं आपण अनुभवतोय आत्ता, पण महापूर या विषयावरही आणि ते सुद्धा अंधांना कळेल असं चित्र मणींनी काढलंय. मी त्याला विनंती करतो की त्याविषयी सांगावं.
फ्लड या नावाचं चित्र होतं. फ्लड या नावाचं चित्र आहे. ते चित्र म्हणण्यापेक्षा त्याला आमच्या भाषेमध्ये इन्स्टॉलेशन म्हणतात. वरती प्रदर्शनामध्ये ते चित्र इन्स्टॉलेशन आहे. मी जास्ती त्याबद्दल सांगण्यापेक्षा तुम्ही तिथे जाऊन पाहावं. एकच मी त्यात काळजी घेतली आहे चित्र इन्स्टॉलेशन करताना, अंध व्यक्तींना पुराचा प्रत्यक्ष अनुभव द्यायला पाहिजे. त्यांना नदीपर्यंत कोणी जाऊ देत नाही, अशा गोष्टी त्यातला धोका लक्षात घेऊन मग मी असं चित्र असं तयार केलं की त्यांना प्रत्यक्ष पुराच्या पाण्यात हात घालून त्याची दाहकता कळावी. हो, पाण्यात हात घालून त्याची दाहकता कळावी म्हणून पाण्याच्या तळाशी मी ब्रेल केलंय आणि ते त्यांना वाचता येतं, पाहता येतं आणि अनुभवता येतं. मला वाटतं कोल्हापूरच्या पुराच्या काळात तू हे बनवलं होतं. कोल्हापूर सांगलीचा पूर आला आणि 4 वर्षापूर्वी. कॉर्पोरेट सेक्टरनी चिंतामणीच्या चित्रांना प्रोत्साहन द्यावं अशी मागणी आता या कार्यक्रमातही व्यक्त झाली. तर तुला एक संधी आहे. नुकतीच हिंजवडी पण पाण्याखाली गेली होती. हो, त्यामुळे तुला नक्कीच संधी मिळेल असं मला वाटतंय. टाइम्स ऑफ इंडियानी पण तुझा एकदा गौरव केला, प्रथम पारितोषिक देऊन. ते कशाबद्दल? सर्व्हायकल कॅन्सर. बेसिकली ती गोष्ट अशी होती, म्हणजे टाइम्सची प्रोजेक्ट असा होता, कार रॅली होती, त्याच्यामध्ये अनेक जणांनी भाग घेतला होता आणि एक उत्तम सोशल मेसेज त्या कार रॅलीमधनं दिला जावा ही त्याच्या मागची कल्पना होती. ज्या टीमनी मला सांगितलं की असं असं काही करायचं आहे, तर त्यासाठी मी जे केलं, सर्व्हायकल कॅन्सर. जवळजवळ सर्व थरातल्या स्त्रिया ह्या सर्व्हायकल कॅन्सरकडे काना डोळा करतात, म्हणावं तेवढं लक्ष देत नाहीत. आणि तरुण वयात मृत्यू होण्याचं प्रमाण खूप आहे. तर ह्या मर्सिडीज कारच्या बॉनेटवर ते चित्र दाखव जरा नंतर, एका क्षणात मी ते सांगतो तुला. बॉनेटवर मी तो जो आर्ट पीस आहे तो बनवला आणि मला असं वाटतं तो कंटिन्यू कर. त्याच्यात ती मुलगी सांगतेय ते पुरेसं आहे आपल्याला. मुलीचा व्हिडिओ आहे का? हाच कंटिन्यू व्हिडिओ तुम्हाला भास पडला तर हे काय काय समजलं तुम्हाला यात? ॲक्च्युली तो एक शरीराचा महत्त्वाचा एक भाग आहे जो की खूप सेन्सिटिव्ह आहे. मग तो कॅन्सर नंतर नेमकं काय होऊ शकतं तर ते त्या काट्याच्या माध्यमातून तिथे दाखवलेलं आहे. जसं हाताला स्पर्श झाल्यानंतर काटा लागला तर त्याचप्रमाणे त्या एवढ्या डेलिकेटेड जागी असे काटे आल्यानंतर जो फील येतो तो त्या कॅन्सरसारखा आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू सो मच. या अंध मुलींना सुद्धा तो विषय समजला आणि त्यांनी मोकळेपणाने बोलून दाखवलं की हा अवघड विषय, थोडासा अडमुठा वाटणारा, आम्ही मोकळेपणाने बोलू शकतोय. पण प्रत्येक कलाकाराला वाटत असतं, म्हणजे वृत्तपत्र आहेत, प्रमाणपत्र आहेत, सत्कार आहेत, पण असंही एकदा व्हावं की आपल्याला चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळावा. तर तसा काही मान अनुभव तुला मिळाला का? आता तू म्हणालास असंही एकदा व्हावं, तर नेमका असेही एकदा व्हावे या नावाचाच मराठी सिनेमा आला होता. बर. त्या सिनेमातला जो हिरो आहे उमेश कामत, तेजश्री प्रधान, मोठी सॉलिड टीम होती त्याला, आणि तो ब्लाइंड आहे. हे जवळजवळ 70-50-60% इंटरव्हलपर्यंत कळत नाही की तो ब्लाइंड आहे. तो ज्या सफाईने वावरत असतो किंवा एकूण त्याची सर्व जी आहे त्या चित्रपटाचा तो भाग होता. आणि ब्लाइंड तर आहे पण ब्लाइंड नाही आहे हे जे दाखवणं होतं, त्यासाठी काय काय करायला लागेल यासाठी दिग्दर्शकांनी माझी मदत घेतली होती. आणि उमेश कामतची त्या सिनेमातली जी भूमिका उभी राहिली आहे ती माझ्यामुळे उभी राहिली आहे असं म्हणता येईल. व्हेरी गुड. हे सगळे आनंदाचे क्षण अनुभवत असताना एखादा निराशेचा क्षणही येत असेल, याचं एखादं उदाहरण, कारण त्याला कलाकार कसं तोंड देतो हे जाणणं खूप महत्वाचं असतं. आले निराशेचे क्षण सुद्धा खूप आले. त्यातला एक क्षण जो आहे तो सांगतो. पहिली 2 प्रदर्शनं झाली, त्यानंतर फेसबुकवरून मला एक फोन आला. त्या फोनवरून तुम्ही पोर्ट्रेट करून द्याल का, किती आकाराचं, समोर बसायला लागेल का, फोटोवरून करता, वगैरे वगैरे सगळे बेसिक प्रश्न विचारून झाले. पलीकडची बाई, बोलणारीची बाई होती. मी सगळ्यांना उत्तर दिली, शंका निरसन झालं. शेवटचं वाक्याने मी जे होतं ती विचारत होती की मला माझ्या 3.5 वर्ष वयाच्या मुलाचं पोर्ट्रेट करून घ्यायचं आहे.
आणि ते माझ्या नवऱ्याला म्हणजे त्या मुलाच्या वडिलांना दाखवायचे आहे, कारण ते अंध आहेत आणि त्यांनी अजून माझ्या मुलाला पाहिलेलं नाही आहे. आणि तुमच्या चित्रांची ख्याती अशी आहे की ते चित्र पाहून त्यांना कळेल की आमचा मुलगा कसा आहे. हे ऐकल्यानंतर मला इतका भाबडा प्रश्न, मी काही बोलू शकलो नाही. तो विषय तिथेच थांबला आणि जवळजवळ नाही अक्षरशः या प्रकारची चित्र काढायचं मी थांबवलं. बापरे, मी हा किती भाबडा प्रश्न आहे का डोळस व्यक्तीने विचारलेला, मला सुचे ना काही. कोंडी किती काळ टिकली, कशी फुटली ही कोंडी? पण ह्या कोंडीतून, ह्या नैराश्यातून मला बाहेर काढलं ते देखील एका फोननेच. कोल्हापूरच्या प्रेरणा फाउंडेशनमधून मला फोन आला, चिंतामणी सर, दिवाळीला जवानांना सुट्टी नसते. गेली 10 वर्ष आम्ही 6-7 जण दरवर्षी जवानांबरोबर दिवाळी साजरी करायला जात असतो. जाताना फटाके, भेटकार्ड वगैरे अशा फराळाचे पदार्थ असे घेऊन जातो. आम्हाला ना यावर्षी जाताना जवानांकडे आमची आठवण असावी असं वाटतंय, आणि ती आठवण आम्हाला त्यांच्याबद्दल वाटणारी कृतज्ञता ही व्यक्त करण्यासाठी एक चित्र काढून देशील का? हे सगळं झाल्यानंतर हे छान म्हणत होतो. शेवटचं वाक्य जे होतं, आम्ही 6च्या 6 जण पूर्ण अंध आहोत. हे ऐकलं मात्र झणकन पायापासून डोक्यापर्यंत एक संचारलं, प्रवाह झाला की एक अंध व्यक्ती आहे, तिला समजतंय की जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्यांना सुट्टी नाही आहे, मी तिथे गेली 10 वर्ष जात आहेत ते, आणि त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी चित्रासारख्या गोष्टीचा आधार घ्यावा असा वाटला. ज्यापेक्षा वेगळी फरमाईश, वेगळं कृतकृत्य वाटणं वेगळं काय असेल एका चित्रकारासाठी. मी तात्काळ होकार दिला. पुढच्या महिनाभरामध्ये खूप विचार लक्षात आला की ही भावना फक्त त्या अंधांची नाही आहे, तर आपल्या सर्व भारतीयांनाच त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटते, ती आपण व्यक्त केली पाहिजे. चित्र म्हणजे फक्त छान सुंदर काचेचं फ्रेम केलेलं चित्र न राहता 3 फूट बाय 3 फूट बाय 1 फूट या साईजचा मोठा पेटारा तयार झाला. आणि हा पेटारा घेऊन सतीश नवले, हनुमंत जोशी अशी ती टीम बॉर्डरवर घेऊन गेले. बॉर्डरवरती त्या जवानांच्या, सैनिकांच्या बटालियन समोर त्याचं त्यांनी अनावरण केलं. तिथल्या कमांडंटला ते चित्रात काय आहे हे दाखवलं, आम्ही काय पाहतो हे दाखवलं. महात्मा गांधींनी सांगितलेली 7 सामाजिक पातकं आम्ही कधीच करणार नाही अशा पद्धतीची प्रतिज्ञा त्या डोळस मित्रांबरोबरच आपण सर्वांनी घ्यायची आहे, आणि त्याच्यामध्ये मी उल्लेख केलेला अशा आशयाचं चित्र त्यांनी त्यांना समजावून सांगितलं. हे ऐकताना त्या हनुमान सिंग जो तिथला कमांडंट, त्याचे डोळे भरून आले. सर्व सैनिकांची पण तीच अवस्था होती. पुढे त्या चित्राच्या भोवती फेर धरून राष्ट्रभक्तीवर त्यांनी गाणी म्हटली, आपलं राष्ट्रगीत म्हटलं. हा सोहळा अर्धा तासापेक्षा जास्ती वेळ चालला होता. तो झाल्यानंतर हनुमंत सिंगांनी सांगितलं की हे चित्र इथे ठेवण्यापेक्षा तुम्ही परत घेऊन जा आणि भारतातल्या सर्व अंधांनाच दाखवा, हे त्यांना दाखवायची गरज आहे. कंसात तो डोळस अंधांना म्हणला का काय असं मला वाटतंय. ही जवळ काय काय वजनाचं चित्र होतं हे? 32 किलो वजनाचं ते पेटारा. आणि अंध व्यक्ती ह्या अतिशय आनंदाने घेऊन गेल्या. त्यांच्या बॅगा वगैरे ते होत्याच. हा पेटारा हो आम्ही घेऊन जातो, ही नवी जबाबदारी त्यांनी अत्यंत आनंदाने स्वीकारली. पुण्याकडे निघाले चित्र माझ्या ताब्यात देण्यासाठी, कारण ही प्रदर्शनामधून चित्र ठेवायला हवं हे त्यांच्या लक्षात आलं. नाशिकला रेल्वे प्रवास थांबवला, ST मध्ये बसायचं आणि ती चित्र माझ्याकडे पुण्यात द्यायची, हा त्यांचा प्लॅन. नाशिकला पंजाब मेल जेव्हा थांबते, 3:30 वाजले होते पहाटेचे, चिट पाखरू नव्हतं. ही 7 जणांची टीम जेव्हा उतरली, आता तिथून ST स्टँडपर्यंत, रेल्वे स्टेशन पासून ST स्टँडपर्यंत जवळजवळ 1 ते 1.25 किलोमीटरचं अंतर आहे. दिलावर शेख नावाच्या BSNL मध्ये काम करणाऱ्या यांचा वाटाड्या किंवा यांचा केअरटेकर, वय वर्षी 58, त्यांनी ते चित्र भस्कन
पाठीवर घेतलं, खांद्यावर घेतलं उचलून. चित्र पडलं चुकून खाली घसरलं तर चित्राला काहीतरी होईल, तसं होऊ नये म्हणून हनुमंत जोशी आणि सतीश नवले की जे टोटल ब्लाइंड आहेत ते लगबगीने पुढे झाले आणि त्यांनी चित्राला असा आधार दिला. स्टेशनच्या 5-6 लाईन ज्या आहेत, जिना चढून वर गेले, पुलावरून पुढे तो पूल उतरून खाली आणि तिथून रेल्वे स्टेशन एस टी स्टँड पर्यंत हे 1 किलोमीटरचं अंतर. ती यात्रा मला डोळ्यासमोर अजूनही दिसते. मी व्हिज्युअलाइज करत असतो आणि व्हिज्युअलाइज करता करता मला असं लक्षात येतं, तुम्हाला थोड्या मागे घेऊन जातो. 1983 साली रोदॅन, त्याला रॉडिन असंही म्हणतात, फ्रेंच स्कल्प्टर होता. फ्रान्स सरकारने त्याची शिल्प मुंबईत एक्झिबिट करण्यासाठी विमानातून झेड सिक्युरिटीमध्ये पाठवली ती. रॉडिन म्हणजे तो जे असा थिंकर जो आहे, हे त्याचं फेमस चित्र अनेकांनी पाहिलं असेल अनेकांनी त्याचं. ती झेड सिक्युरिटी चित्रांना, त्याच्या कलाकृतींना आणि ज्या विमानात त्याची कलाकृती होत्या त्या विमानाला परत सिक्युरिटी म्हणून त्या विमानाच्या बाजूने 2 विमानं उडत होती. एकूण 3 विमानं अशी आली. ती अशी भारतामध्ये त्यांनी त्या कलाकृतीची काळजी घेत इथपर्यंत आणलं. मी व्हिज्युअलाइज करतोय दिलावर शेखच्या खांद्यावरचा तो अवजड पेटारा आणि ते पडू नये म्हणून हे मागून लागलेला हात, दोघांनी हात, आणि असं ते जर त्यांनी नेलं असेल तर रोदॅनच्या स्कल्प्टरचा तो प्रवास आणि माझ्या चित्राचा हा प्रवास, जे प्रेम, जी काळजी आणि ज्या आत्मीयतेने हे चित्र सांभाळून आणलंय, मला असं वाटतं ह्या प्रवासाचं, ह्या काळजीचं, ह्या प्रेमाचं पारडं निश्चित जड असेल. बरोबर. या चित्रपेटाऱ्याचं नाव काय होतं? त्याला नावच दिलं होतं द बॉर्डर. म्हणजे बॉर्डरवर सर्जनशील स्ट्राईक तू केली होतीस असं म्हणता येईल. खरंच. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला सगळ्यांना आवडलेल्या सामना चित्रपटात मारुती कांबळे ही एक गूढ अशी व्यक्तिरेखा आहे. तर या बॉर्डरशी मारुती इंगळे हे नाव जोडलं गेलं होतं, त्याची पण थोडक्यात माहिती दे. पुण्यात आल्यानंतर 4थ्या का 5व्या एक्झिबिशनला आम्ही कॉलेजमध्ये एक्झिबिशन केलं होतं ते, आणि चित्र रसग्रहण स्पर्धा आम्ही आयोजित केली होती. ती चित्र रसग्रहण अंधांनी करायचं होतं. मारुती इंगळे, मी आता कांबळे म्हणणार होतो चुकून, मारुती इंगळे नावाच्या माणसाने ते चित्र पाहिलं, रसग्रहण केलं आणि ऑडिओ त्याचा सबमिट केला. अतिशय उत्कृष्ट, की ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही, कल्पना करू शकत नाही, अशा पद्धतीचा जवळजवळ 3 मिनिटाचा तो ऑडिओ आहे. अप्रतिम त्याने त्याचं रसग्रहण केलं. म्हणजे काही गोष्टी मला सुद्धा नव्याने कळल्या. इतकं कमाल आहे. आता इतकं सगळं केल्यानंतर उच्च पातळीवर दखल घेतली जाणं हे अतिशय न्यायाचं होतं. आणि सुदैवाने मला असं वाटतं तुझ्या चित्राची दखल सर्वोच्च पातळीवरनं देशाच्या घेतली गेली. आणि राष्ट्रपती महोदयांचं, ज्याचा मानपत्रातही उल्लेख झाला, असं ध्वनिस्पर्शांकित फुल साईज पोर्ट्रेट, पूर्णाकृती पोर्ट्रेट हे थेट राष्ट्रपती भवनातच तयार करून देण्याचा मान म्हणीला मिळाला. त्याविषयी थोडंसं सांग. आणि नंतर आपण त्याचा काही सेकंदाचा व्हिडिओ पण बघू जमलं तर. मला वाटतं जगामध्ये असं एकमेव उदाहरण असेल की देशाच्या सर्वोच्च इमारती म्हणू आपण त्याला, ठिकाणी अंधमित्रांनाही पाहता येईल असं चित्र लागणं, तेही राष्ट्रपतींसारख्या सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीचं असं हे चित्र असणार आहे. मी त्याबद्दल जास्ती काही न सांगता एवढंच सांगेन की राष्ट्रपती भवनात मुद्दा म्हणून जा. आज गेल्या समोरच रिसेप्शन पाशीच ते पूर्णाकृती 7 फूट बाय 5 फूट आकाराचं अंधांनाही पाहता येईल असं पोर्ट्रेट लागलंय. पाहूया. इस चित्रकृति के सृजनकर्ता है श्री चिंतामणि हसबनीस. आप इस चित्र में ब्रेल लिपि के माध्यम से कह रहे हैं, भारत की स्वतंत्रता के अमृत महोत्सव के अनुपम अवसर पर
राष्ट्रपति भवन में उपस्थित होकर माननीय राष्ट्रपति जी का चित्र स्पर्श द्वारा देखने का रोमांचक अनुभव आप ले रहे हैं। या चित्रातही तू एका वस्तूचा वापर केलायस असं मला वाटतं. नुसतं चित्र नाही तर एक खास वस्तू आहे. ती खूप महत्वाची गोष्ट आहे. ती नीट ऐका. प्रत्येक चित्रामध्ये मी अशी काहीतरी व्यवस्था, अशी काहीतरी सोय म्हणा किंवा असं काहीतरी मुद्दाम क्लुप्ती करत असतो, कारण अंधांचं आकलन, अंधांचं जे प्रेम आहे, ॲफिलिएशन जे आहे, हे स्पर्शाशी निगडीत आहे. मी राष्ट्रपतींना थोडी धाडसानीच पण बघूया असं म्हणून एक विनंती केली होती. त्या पोर्ट्रेटच्या पुढे तो जो एक भाग आहे, ती मुलगी राष्ट्रपती भवनात जाणारी आहे, त्या ठिकाणी राष्ट्रपतींनी वापरलेला राष्ट्रपतींचा खराखुरा रिमलेस चष्मा ही ज्यांची ओळख आहे तो ठेवलेला आहे. आणि त्या चष्म्याला स्पर्श करून आपले अंधमित्र राष्ट्रपतींच्या अधिक जवळ जाऊन त्यांचा अनुभव घेतल्याचा आनंद लुटतात. पण हा त्यांनी दिला आणि त्यांचा मोठेपणा आहे की त्यांनी अत्यंत आनंदाने ताबडतोब तो माझ्यापर्यंत चष्मा पोहोचवला. बारकाईने पाहिलं तर असं लक्षात येतं की अनेक चित्र अंधांसाठी काढलेली तुकड्या तुकड्यांनी जिक्सॉ पझल सारखी जोडलेली असतात. तर त्याचं काही कारण आहे का? हो, बेसिकली लक्षात घ्या, ही चित्र जी माझी आहेत ही फक्त डोळसांनी नाही, फक्त अंधांनी नाही, तो दोघांनी मिळून पाहिजेत. आता तुकडे का? तर आपण डोळसांनी लक्षात घेऊया की अंध व्यक्तींचं आकलन जे आहे ते असं एकसंध नाही आहे. आज मी पाहिलं की ती व्यक्ती दिसली, हा प्रसंग दिसला असं होत नाही. आवाजातून, स्पर्शातून, अनुभवातून, असं वेगवेगळ्या गोष्टीतून गोळा करत या व्यक्ती प्रसंग, व्यक्तिवाचन म्हणू आपण, त्या गोळा करत असतात. ही गोष्ट आपण समजून घेण्यासाठी मी ते टाईल्समध्ये 4 भागात, 6 भागात, तुकड्या तुकड्यांनी ते अनुभव तुकड्यांच्या अनुभवातून त्यांचं आकलन होतं हे समजून घेण्यासाठी हे तुकड्यातून काढलेलं आहे. ही गोष्ट लॉजिकली अंधांनी लक्षात घ्यायला हवी, सॉरी डोळसांनी लक्षात घ्यायला हवी. डोळसांनी बरंच काही लक्षात घ्यावं असा तुझा प्रयत्न असतो. हो. आणि त्यासाठी तू आल्या आल्या डोळसांना एक गंमत अनुभवायला लावतोस. ती काय आहे? प्रदर्शनाला आल्या आल्या चित्र प्रदर्शन पाहायला आलेल्या प्रत्येक डोळस माणसांनी पहिलं चित्र माझं डोळे बंद करून पाहायचं आहे. त्यांना मी डोळ्याला पट्टी बांधायला सांगतो आणि पहिलं चित्र जे आहे हे अंधारात ठेवलेलं असतं. त्यांना सांगतो की आज जा, छोटीशी कधी भेग भरतो आम्ही, आणि चित्र स्पर्शाने पहा. आज जातात लोक आणि त्या चित्रावरती स्पर्शाने ते समजून घ्यायचा प्रयत्न करतात. हे करत असताना आपण अंधांच्या जागी जाऊन त्या भूमिका, त्यांच्या भूमिकेतून चित्राकडे पाहायचं आहे, हा त्याच्या मागचा थॉट आहे. थोडक्यात अंध आणि डोळस या दोन्ही प्रकारच्या माझ्या प्रेक्षकांना मला कुठेतरी एका पातळीवर आणायचं आहे. यासाठी मी ती पण म्हणजे मला एक विचारायचं, हे इतरांना सांगणं ठीक आहे, पण लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण नाही तर नाही ना, असा पुणेरी प्रश्न माझ्या मनात आलाय. मी असं केलं नाही, तुझा रोख मला कळला. ही चित्र काढायला लागण्यापूर्वी 1 महिना घरामध्ये वावरताना, मी फार बाहेर हिंडलो नाही, पण घरामध्ये वावरताना मी पूर्ण वेळ डोळ्याला पट्टी बांधून वावरलो. 1 महिना त्यांचं जगणं कसं असेल, त्यांचं आकलन कसं असेल, काय पद्धतीने त्यांचा वावर असेल हे समजून घ्यायचा प्रयत्न केला. एक दिवस मी ग्राउंडवर गेलो, मोकळं ग्राउंड, हिरवगार गवत, चक्क क्रिकेटच्या ग्राउंडवर म्हणशील, आणि डोळ्याला पट्टी बांधली, 4 पावलं चाललो आणि पळायला लागलो. मंदार, तुला सांगतो, आश्चर्य वाटेल, मला 50 मीटर सुद्धा चालता आलं नाही. मी पळायला जसा लागलो तसा मी भेलकाडायला लागलो. असं असतं की मी कुठेतरी पडतोय, अशीच भावना होती. हे काय अजब आहे की मला याचं कारण कुठेतरी आपल्या मेंदूशी निगडीत असावं असं वाटतंय. पण हे वरवर बघता खूप आश्चर्याचं वाटतं, कारण जिथे अडथळे असतात तिथे डोळे बांधून वावरताना भीती वाटेल, पण पूर्ण मोकळं मैदान आहे, तुम्ही कसंही पळू शकता. अशा वातावरणात तुला जास्त भीती वाटली, हेलपाटलास तू, तिथे जास्त तुझ्या झोकांड्या गेल्या, तोल सुटला आणि तुला चालता आलं नाही. मला असं वाटतं माणसाला कॉन्टेक्स्ट आणि फीडबॅक
म्हणजे संदर्भ आणि प्रतिसाद याची खूप गरज असते. आणि आज आपल्या सगळ्या समाजाचाच प्रतिसाद आणि संदर्भ हरवलाय. त्यामुळे सगळा समाज असा मोकळा झालाय, पण तो भेलकांडल्यासारखा झालाय. खरंय, अगदी खरंय. याचाच एक कदाचित अनुभव तू अगदी घेतला असशील असं मला वाटतं. अगदी खरंय. अनेक कॅनव्हासवर, म्हणजे आता पाण्यात सुद्धा ब्रेल त्यांनी लिहिलं हे आपण ऐकलं. अनेक प्रकारच्या कॅनव्हासवर तू चित्र काढलीस, पण कातळाच्या कॅनव्हासवरची चित्र तू अंधांना कशी दाखवलीस त्याची हकीकत थोडक्यात सांग, आपण आपल्या संवादाच्या शेवटाकडे येताना. हो, कोकणामध्ये सध्या कातळ खोद चित्र खूप जवळजवळ 3000च्या वर कातळ खोद चित्र सापडली आहेत. त्याच्यावर डॉक्युमेंटरीचं काम चालू होतं आणि ती अंध व्यक्ती कातळ चित्रांकडे, कातळ खोद चित्रांकडे कसं पाहतील अशा पद्धतीचं काहीतरी त्यांचे विचार चालू होते. अनेक लोकांनी त्यांची मतं चालली आहेत त्याच्याबद्दल. किती वर्षापूर्वीचं आहे ते सगळे गूढच आहे. अनेक वर्षापासून, अनेक दिवसापासून माझ्या डोक्यात काहीतरी ते अंध व्यक्तीला दाखवायचं आणि त्याच्यावर एक प्रयोग करायचा डोक्यात होता. तो प्रयोग करायची संधी आपोआप चालून आली. तो जो दिग्दर्शक आहे, जो निर्माता आहे, त्यांनी मला अशी हे केली की तुमच्या अंध व्यक्तींना तुम्ही चित्र दाखवाल काही वगैरे. म्हटलं ही संधी चांगली आहे. त्या अंध मित्रांपैकी काही अंध मित्र, त्यातल्या एका मुलीला मी सांगितलं या चित्रावरून आपण चालायचं आहे. त्या चित्राचं छोटं चित्र, म्हणजे कातळावर काढलेलं चित्राचं कॅनव्हासवर मी चित्र काढलं, हातावर असं धरलं, तिला त्या याच्यावरून मी घेऊन चालत होतो आणि ती जशी चालतीये तसं बोटानी मी त्या चित्राचा भाग परत करत 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 कंप्लीट, जेव्हा परत शून्यापासून 1 2 3 4 40 50 80 100 जेव्हा चित्र पूर्ण केलं, पहिल्यांदा तिला नाही कळलं. परत दुसऱ्यांदा जेव्हा मी पूर्ण केलं, तिने असं बघितलं, वर हत्ती. मला असं वाटतं चक्रधरांची कथा सगळ्यांनी ऐकली आहे, 1 हत्ती आणि 6 आंधळे. त्यांच्यापेक्षा ह्याला भेटलेली अंध माणसं ही कितीतरी वास्तवातली शहाणी होती आख्यायिकेतल्या त्या काल्पनिक अंधांपेक्षा, असं हे ऐकल्यानंतर मला वाटलं. हा जो काय सगळा चित्रयात्रेचा प्रवास आहे त्याचं वर्णन तू कुठल्या शब्दात करतोस? ही काय सगळी प्रक्रिया झाली, त्याचं वर्णन तू कुठल्या शब्दात करशील? मी जसं पाहत आलोय, मी असं काहीतरी लक्षात आलं, डोळसांनी अंध व्यक्तींच्या पाहण्याविषयीच्या समस्या दूर करणे ही प्रकृती आहे. डोळस आणि अंधांनी एकत्रपणे काहीतरी पाहणं आहे ही संस्कृती आहे. आणि अंध व्यक्तींनी डोळस व्यक्तींच्या पाहण्याविषयीच्या समस्या दूर करण्याकरता घेतलेला पुढाकार ही क्रांती आहे. आणि ही क्रांती गेले 10 वर्ष बघतोय ह्या माझ्या क्लोज्ड आईज अँड ओपन माइंड्स या चित्रापुढे घडत असते. कमाल आहे, उत्क्रांती आहे ही. बरोबर, या सगळ्या टप्प्यातून झालेली उत्क्रांती असं चिंतामणी नेहमी सांगतो. पण ही उत्क्रांती परवडते कशी? कारण निर्दोड्यांनी तुला जे विचारलं की तुम्ही आर्थिक आव्हान कसं स्वीकारता, कारण ही सगळी लष्करे तवावर भाजली जाणारी भाकरी आहे, तर हे सगळं कसं काय मॅनेज झालं, याचं श्रेय कोणाला जातं? विदुला, गार्गी आणि आभा, बायको आणि 2 मुली. माझा हा वेडेपणा जसा सुरू झाला 10 वर्षापूर्वी, त्यातलं जसं ते लक्षात यायला लागलं, आज गेले 10 वर्षात या तिघींनी माझ्याकडे आज तागायत एकही गोष्ट मागितलेली नाही. केवळ त्यांच्यामुळेच हे इथपर्यंत मी तगू शकलो आहे. चित्रनिर्मिती चालू आहे. आज अनेक संसारी गृहस्थांना निदान 1 आठवडा तरी आपण डोळे बांधून जीवू असं वाटेल, असा जर चांगला इफेक्ट होत असेल तर, असं मला वाटलं हे ऐकल्यावर. ही चित्र जी आहेत ती आता ह्यांनी उल्लेख केला गिरीशजींनी की ती अनेकांपर्यंत पोचली पाहिजेत, त्यासाठी काही योजना आहे का तुझ्याकडे? प्रत्येक गावी एक्झिबिशनला चित्रापाशी येणं अन्नानं शक्य नाही आहे. तर ह्या चित्रांचा, सर्व चित्रांचा एक मी संच तयार करायला घेतलाय, त्याचं काम सुरू आहे. त्या संचालाच नाव दिलंय मी ॲसेट. ॲसेट. आणि ही सर्व अंध मित्रांपर्यंत ॲसेट हा जो संच आहे हा मला पोचवायचा आहे. कल्पना अशी आहे की डोळस व्यक्तींनी एक ॲसेट विकत घ्यावं आणि ते एकेका अंधाला प्रेझेंट द्यावं. आणि त्यातून
हा जो प्रवास आहे दोघांसाठी अत्यंत गुणकारी, एक समृद्ध करणारा, हा पुढे जा. पण म्हणजे प्रदर्शनाचा अनुभव छोट्या स्वरूपात पण पूर्णपणे त्या अंधांना छोट्या घेता येईल. स्वरूपात त्याच्यात ब्रेल आहे, त्याचा ऑडिओ आहे, सर्व काही छोट्या स्वरूपात केलेले चित्र, शिल्प, असा एक छोटासा संच हा त्यांच्यापर्यंत मला असं वाटतं की हा या आपल्या संवादाचा टेक होम मेसेज आहे असं म्हणता येईल. आपल्या सर्वांसाठी हा टेक होम मेसेज आहे. हा ॲसेट विकत घ्यायला आणि सप्रेम भेट द्यायला आपल्या अंधमित्रांना आपण नक्की विसरणार नाही याची मला खात्री आहे. पण आपण चोखंदळ पुणेकर रसिकांसमोर आहोत. हो. चोखंदळची पुढची थोडी तीव्र आवृत्ती म्हणजे संशयी. तर मला असं विचारायचं की या संशयी प्रश्नाला तुला तोंड द्यावं लागलं का, की अंधांना तुमची चित्र कळतात असं तुम्ही म्हणता, याला पुरावा काय, शास्त्रीय पुरावा द्या. हो, त्याचा मी प्रयत्न केला. आभा आणि मी एका प्रदर्शनामध्ये शास्त्रीय प्रयोग केला, एक चाचणी घेतली. एक चित्र समोर ठेवलं होतं, काही प्रश्नावली तयार केली 15 प्रश्नांची आणि जोड्या केल्या, एक अंध आणि एक डोळस, अशा कैक जोड्या होत्या. त्या जोड्यांना चित्रापाशी जायचं होतं आणि त्यात दिलेल्या प्रश्नांची प्रश्नावली दोघांनाही सेम होती, त्याची उत्तरं लिहून द्यायची होती. आणि आता त्याच्या ज्या काय म्हणू आपण निष्कर्ष जे आहेत त्यातला एक निष्कर्ष फक्त सांगतो. एक साधा प्रश्न होता की समोर दिसणाऱ्या चित्रात कोणत्या वस्तू आहेत आणि त्या कुठे आहेत कॅनव्हासवर हे सांगा. एकच चित्र होतं, अंधांना आणि चित्र एकच, प्रश्नावली तीच. 70% डोळसांनी माहीत नाही, सांगता येत नाही, कळत नाही अशी उत्तर दिली. या उलट 100% अंध व्यक्तींनी, मी बरोबर बोललो ना, डोळसांनी प्रयत्न तरी केला, प्रयत्न केला. आणि 60% लोकांनी, त्यातल्या अंध व्यक्तींनी सर्व वस्तूंची यादी बिनचूक दिशांसकट केलेली होती. मला सांगा, हे पुरेसं आहे? हे पुरेसं आहे? मोर दॅन. याच्यात मी निष्कर्ष तुमच्यापाशी सांगत नाही, तो प्रत्येकाला समजलाय. मला असं वाटतं की कालच जागतिक नेत्रदान दिन झाला आणि या कार्यक्रमाने आपल्याला वेगळ्या अर्थाने नेत्र दिलेत. आपल्या जिवंतपणीच आपल्याला नेत्र हे मरणोत्तर लोकांकडनं मिळतात, पण या संवादातनं मणीने आपल्याला एक वेगळे नेत्र दिलेत, दृष्टी दिले असं मला वाटतं. अनेक गोष्टी आज आपण घरी घेऊन जाणार आहोत, टेक होम मेसेज आपण नेतोय, ही वेगळी दृष्टी नेतोय. पण मला असं वाटतं की तुझ्या स्वप्नाचं थोडक्यात वर्णन कर आणि मग या कार्यक्रमाचा आपण समारोप करू. तुझं जे भविष्यातलं स्वप्न आहे. 2047 सालचा समृद्ध भारत कसा असावा याचं स्वप्न राज्यकर्ते, सगळ्यात जो टॉपचा माणूस आहे तो पाहतोय, आपणही पाहतोय. आणि त्याच्या डोळ्यासमोर जे काही आहे तो समृद्ध भारत कसा असेल याचं चित्र माझ्या मनात तयार आहे, त्याचं स्केच तयार आहे. आणि त्याबद्दलचं म्युझियम म्हणू आपण, किंवा अशा पद्धतीने महाचित्र असेल. महा म्हणजे सांगता येणार नाही. हा, सांगता येणार नाही. आता साधारण 8 मजली चित्र असेल ते. आणि अर्थातच ते चित्र प्रत्येक अंधाला पाहता येईल. नव्हे, त्या प्रकल्पामध्ये चित्र निर्मितीमध्ये सुद्धा अंध असणार आहेत. बर, असं ते चित्र पूर्ण करावं. आणि याला जसा पुलंना प्रत्येक त्यांच्या निर्मितीत त्यावेळेच्या शासनकर्त्यांचा पाठिंबा मिळाला आणि तसा तुला मिळावा अशी तुझी. मगाशी बोलता बोलता एक राहिलं की समाजोपयोगी गोष्टीसाठी एखाद्या व्यक्तीचं काम चांगलं असेल तर ते दुसऱ्यासाठी तिसरीकडे शब्द टाकून ते करून घेण्याचा वृत्ती किंवा तो एक जो कसब म्हणून किंवा ती इच्छा आतून खरीखुरी ती पुलंकडे होती. मला त्यांनी खरं सांगायचं तर असं आतून वाटतं की ही चित्र पुलंनी पाहायला पाहिजे होती. त्याचं चीज अजून जास्ती चांगलं झालं असतं. खरंय खरंय. म्हणजे आचार्य अत्रे म्हणले असते 10,000 वर्षात असं चित्र प्रदर्शन मी पाहिलं नाही. आणि पुलं काय म्हणले असते हे कल्पना करण्याची ताकद आपल्या कोणातच नाही. खरंच नाही. पण खूप भरून येणाऱ्या सगळ्या आठवणी आहेत. मला या निमित्ताने सांगायचं की दुसऱ्यासाठी तिसऱ्याकडे शब्द टाकणं, तर बालगंधर्व केवळ रंगमंदिरच नाही, तर बालगंधर्व या कलाकाराला त्याच्या वृद्धत्वात अजिबात गाजावाजा न करता आणि त्याला त्याच्या डिग्निटीला कुठेही बाधा न आणता पुलंनी जी प्रचंड मदत केली ती सुद्धा अशीच अत्यंत प्रेरणादायी आहे.
मला असं वाटतं की आपण टेक होम मेसेज बघितलाय, टेक होम दृष्टी बघितले, टेक होम स्वप्न आपण बघितलंय. त्यामुळे मी या संवादातून आपली रजा घेतो.